30 सप्टेंबर 2016च्या काहे दिया परदेशच्या एपिसोडमध्ये शिवच्या कुटुंबियांना भेटल्यावरती शिव गौरी आणि तिच्या आई वडिलांना हॉटेलवर घेऊन येतो। गौरीच्या वडिलांच्या सांगण्यानुसार शिव गौरीला बनारस पाहायला घेऊन जातो। गौरीची आई गौरीच्या वडिलांना सांगते, मला गौरीचं लग्न शिव सोबत होणं मान्य नाही, कारण त्याच्या कुटुंबियाच्या अनेक अपेक्षा आहेत ज्या आपल्या अवाक्यात नाहीत। मात्र गौरीचे वडील सांगतात, शिव समजूतदार आहे, तो गौरीची देखील पूर्ण काळजी घेईल। शिवच्या घरी झालेल्या अपमानामुळे गौरी नाराज असते, मात्र शिव तिची समजूत काढतो की मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि आपल्या लग्नासाठी माझ्या घरच्यांची मनं जिंकणं खूप महत्त्वाचं आहे। तो गौरीला विश्वास देतो, मी नेहमीच तुझ्या सोबत आहे। तो गौरीच्या आईला देखील आश्वस्त करतो, तुमच्या मनाविरोधात काहीही होणार नाही, सोबतच माझी आजी मनाने कठोर देखील नाही, आम्ही स्वतः हुंड्याच्या विरोधात आहोत। दुसऱ्या दिवशी गौरी आणि तिचे आई वडील शिवच्या घरी येतात, मात्र उत्तर भारतीय पोशाखात आणि बनारसच्या रीतिरिवाजानुसार। शिव देखील आपल्या आजीची समजूत काढण्यास सुरुवात करतो। शिवचे कुटुंबीय यावेळी लग्नाची बोलणी करण्यात यशस्वी ठरतील का? गौरी शिवच्या आजीचं मन जिंकण्यात यशस्वी होईल असं आपल्याला वाटतं? पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी मनीषा केळकर। सबस्क्राइब करा राजश्री मराठीला।